श्रीराम समर्थ। मी सौ संपदा रंबवाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अत्यंत अशा महत्त्वाच्या गोष्टीबद्दल माहिती देणार आहे। बरेच जणांचे मला काही दिवसापासून मेसेज फोन येत आहेत की ताई आमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेलं आहे। आमचं घर बांधून 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली आणि आता आम्हाला खूप साऱ्या समस्या यायला लागलेल्या आहेत। असं का होत आहे असा सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या प्रश्नावर उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे। आपण आपलं घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधता, पण वास्तुशास्त्र हे 80% वास्तुशास्त्र घरातील बाहेरील गोष्टीवर अवलंबून असतं आणि 20% वास्तुशास्त्र घरातील आतील गोष्टीवर अवलंबून असतं। आपण घरात बदल करतो, ज्या ठिकाणी जड वस्तू येऊ नयेत त्या ठिकाणी जड वस्तू ठेवतो। काही ठिकाणी हलक्या वस्तू ठेवाव्यात तिथे आपण जड वस्तू ठेवतो, किंवा काही ठिकाणी जड वस्तू यायला पाहिजेत ती जागा आपण मोकळी ठेवतो। हे ठेवल्यानंतरही काही समस्या निर्माण होऊ शकतात। तसंच घराच्या बाहेर आता समजा पूर्व दिशेला भली मोठी इमारत तयार झालेली आहे, बिल्डिंग तयार झालेली आहे, त्याला लागून आपल्या घरात येणारा जो सूर्यप्रकाश असतो, सूर्यकिरणं असतात, ती येणं बंद झालेली असल्या कारणाने आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात। आता समजा उत्तर दिशेला भली मोठी भिंत बांधलेली आहे किंवा भलं मोठं कंपाऊंड एकदम बिल्डिंगच्या लेवलपर्यंत बांधलेलं आहे, त्याला लागून आर्थिक समस्या देखील निर्माण होऊ शकतात। अशा नको त्या ठिकाणी आलेल्या गोष्टीमुळे या समस्या निर्माण होतात। सुरुवातीला आपण घर वास्तुशास्त्राप्रमाणे करून घेतो त्यावेळेला या समस्या निर्माण झालेल्या नसतात, त्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम दिसून येत नाही आणि ह्या गोष्टी निर्माण झाल्या की त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो। त्याकरता योग्य त्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा सल्ला घेऊन योग्य त्या मार्गदर्शनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि विना तोडफोड उपायांकरता नेहमी माझ्या संपर्कात राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्रीराम समर्थ।